राज्यातील फेमस योजना लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये मिळतात, परंतु आता तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये. हो, लाडक्या बहिणीनं तुम्ही बरोबर ऐकतायत, 3000 रुपये थेट खात्यामध्ये येणे सुरू झाले. आता कोणत्या बहिणींना 3000 रुपये आले आणि कोणत्या बहिणींना आता इथे 8000 रुपये येत आहे ते पण सांगतो. 8000 रुपये पण मिळणार का तुम्हाला त्याविषयी पण समजून घ्या. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तर बघा, जवळपास एक महत्त्वाची माहिती, 26,34,000 लाडक्या बहिणी यांचा हप्ता बंद करण्यात आला. एवढ्या बहिणींना हप्ता बंद करण्यात आलेला आहे. त्यांना आता पैसे मिळणार नाहीत. आता या महिन्यापासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत, कारण या बहिणी निकषाच्या बाहेर गेल्या होत्या, त्यामुळे अशा बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. बघा, आपण संपूर्ण माहिती बघू. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर मिळालेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या अगोदरच 3000 रुपये येणे सुरू झालेलं आहे. भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. सोबत रक्षाबंधनचं गिफ्ट 8000 रुपये पण बहिणींना मिळत आहे. नीटपणे समजून घ्या. सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेत. तसेच आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या पण आहेत, त्या ताज्या बातम्या पण आपण समजून घेणार आहोत. हे बघा, आता लाडकी बहीण योजना आहे, यामध्ये काही पुरुषांनी देखील लाभ घेतलेला आहे 1500 रुपयेचा. दर महिन्याला ते 1500 रुपये घेत होते. तर अशा पुरुषांचे पण लाभ बंद झाले आणि 26,34,000 लाडक्या बहिणींचा पण लाभ बंद झाला. आता ज्या बहिणी पात्र आहेत अशा बहिणींनाच आता जे काही जुलैचे पैसे आहेत किंवा ऑगस्ट महिन्याचे पैसे आहेत ते सुरू झाले. त्यांच्याच खात्यामध्ये पैसे पडत आहे आणि भरपूर बहिणींना SMS आता येत आहेत. चला, नीटपणे समजून घ्या. सर्व माहिती अतिशय महत्त्वाची माहिती आहे. हे बघा, आपण सर्वजण वाट बघत होतो ना आपण. आता आपली वाट किंवा प्रतीक्षा जी आहे ती अखेर संपली. खात्यामध्ये पैसे येणे सुरू झाले. महत्त्वाची अपडेट आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, महत्त्वाची माहिती आहे. पहिली गोष्ट सांगतो, आदेश देण्यात आलेले आहेत. ज्यांना म्हणजे ज्या बहिणी अपात्र होत्या अशा बहिणींना पैसे गेलेले आहेत. आता त्यांना आदेश दिलेले आहेत वसुलीचे. वसुली होणार आहे. म्हणजे जेवढे पण पैसे अशा अपात्र लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत त्यांच्यापासून ते पैसे परत घेतले जाणार आहेत. हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके, परत पैसे घेतले जाणार आहेत, त्या संदर्भात आदेश देण्यात आलेला आहे. चला, आता आपण समजून घेऊया जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला जरी आले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार आहेत आणि कोणाकोणाला पैसे आले, चला समजून घेऊया. सर्व माहिती आपण समजून घेऊया. पहिली ही महत्त्वाची माहिती समजून घ्या तुम्ही. मुख्यमंत्री लाडकी बहीण, हे बघा, 26.34 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी दिलेली आहे. या महिलांचे अर्ज तपासण्याअंती अयोग्य आढळले असून त्यांची शहानिशा सुरू असल्याने असल्याचेच त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जवळपास एवढ्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि या बहिणींना आता जे 1500 रुपये आहेत ते मिळणार नाही. ते 1500 रुपये त्यांचे बंद करण्यात आलेले आहेत. हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिल्यांदा एवढ्या बहिणी अपात्र झाल्या. मागच्या वेळी अपात्र होत होत्या बहिणी, छाननी प्रक्रिया सुरू होती, त्यामुळे भरपूर बहिणी अपात्र होत होत्या. परंतु यावेळेस एवढ्या बहिणी अपात्र होणार आहेत. 26.34 लाख बहिणींना आता लाभ मिळणार नाही. त्यामध्ये आता कोणकोणत्या बहिणी असतील त्यांना आता तुमचं त्यामध्ये नाव असेल का तेच तुम्हाला सांगतो थोडक्यात. पहिले हे समजून घ्या. हे बघा, या योजनेचा लाभ 14,298 पुरुषांनी घेतल्याचे उघड झाले असून यामुळे योजनेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झाले आहे. सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत योजनेत अपात्र ठरलेल्या या सर्व पुरुषांना योजनेतून वगळले आहे. बघा, तर पारदर्शकतेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे किंवा जे आता पुरुष होते यामध्ये, अशांना तर आता या योजनेतून वगळलेले आहे आणि 26,34,000 बहिणींना पण यामधून वगळलेलं आहे. आता कोणत्या बहिणींना यामधून वगळलेलं आहे? आता पुरुष आहेत, योजना तर बहिणींसाठी आहे, त्यामुळे पुरुषांचं काय काम, त्यांना तर रीतसर त्यांचा हप्ता बंद झाला. परंतु काही महिलांचा हप्ता का बंद झाला? आता काही बहिणींच्या घरी बघा 4 चाकी वाहन आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे,
दोन दोन योजनेचा काही बहिणी लाभ घेत आहेत, आयकरदाता आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, अशा लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो बंद झाला. ओके, त्यामध्ये 26.34 लाख महिला आहेत ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहेत, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त आहेत, अशा बहिणी यामध्ये आहेत. दोन दोन योजनेचा लाभ घेत होत्या अशा बहिणी आहेत, आयकरदाता बहिणी होत्या, सरकारी कर्मचारी बहिणी होत्या. अशा बहिणींचा लाभ डायरेक्टली बंद करण्यात आलेला आहे आणि हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. बघा, आता महत्त्वाची माहिती आपण समजून घेऊया. चला, आता एवढ्या बहिणी तर अपात्र झाल्या, या संदर्भात तर आपण संपूर्ण माहिती बघितली. आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये मिळत आहे, त्याविषयी अपडेट जी आहे ती अपडेट आपण इथे समजून घेऊया. माझी एक तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. चला, आता तुम्हाला सर्व सांगतो मी. तर लाडक्या बहिणींनो, आता बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये मिळत आहे असं मी तुम्हाला सांगितलं. सोबत तुम्हाला रक्षाबंधन निमित्त गिफ्ट 8,000 रुपये पण मिळत आहे असं मी तुम्हाला सांगितलं. हे बघा, सध्या तुम्हाला यूट्यूबवरती किंवा इतर सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे की रक्षाबंधनचं गिफ्ट मिळत आहे, ते मिळत आहे, हे मिळत आहे, ते मिळत आहे, असं काही ना काही सांगतच आहेत. कुठलंच गिफ्ट सुरू झालेलं नाही बहिणींनो. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. आपले चॅनलचे व्हिडिओ बघा, सत्य माहिती फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. 8,000 वगैरे किंवा 5,100 रुपये काहीच मिळत नाही आहे, हे चुकीची माहिती आहे. 8,000 रुपये कोणालाच मिळणार नाही. रक्षाबंधनचं गिफ्ट तुम्हाला काहीच मिळणार नाही, एवढं लक्षात घ्या. आणि सोशल मीडियावरती जी खोटी माहिती दिली जात आहे तर त्या माहितीपासून तुम्ही दूर राहा. जी सत्य माहिती जिथे मिळते ते व्हिडिओ बघत चला. तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती मिळत असते, त्यामुळे आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत चला. ओके, 8,000 रुपयाचं काही विषय नाही, ते तुम्हाला समजलं. मग आता जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये मिळेल का, हे देखील तुम्हाला सांगितलं जात आहे, परंतु या संदर्भात अपडेट आहे, हो पण आणि नाही पण. आता ते कसं समजून घ्या. हे बघा, 3,000 रुपयाचं म्हणजे 1,500 रुपये हप्ता. जुलैचे जरी पैसे आता 1-2 दिवसात येऊन गेले तर मग तुम्हाला 1,500 रुपये येतील बहिणींनो. आणि जरी जुलैचा हप्ता लेट झाला आणि जवळपास रक्षाबंधनपर्यंत लेट झाला तर मग जुलै आणि ऑगस्टचे तुम्हाला 3,000 रुपये रक्षाबंधन निमित्त मिळू शकतात. ठाम निर्णय नाही पण मिळू शकतात. जरी लेट झाला तर मग जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकले जाऊ शकतात, परंतु शक्यतोवर तेवढी शक्यता नाही. शक्यता तर जुलै महिन्याची आहे. जुलैचा महिना आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो अशी देखील माहिती समोर आलेली आहे. आता 1-2 दिवसात ते सर्व स्पष्ट होणार आहे. ओके बहिणींनो, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं. काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा. नक्कीच तुम्हाला सर्व माहिती मी नीटपणे समजवलेली आहे. ठीक आहे, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. आता ताज्या बातम्या बघून घ्या पहिले. त्या ताज्या बातम्या पण तुमच्यासाठीच आहेत, तेवढी माहिती बघून घ्या, मग आपण व्हिडिओ थांबूया. चला, पहिले ताज्या बातम्या बघून घ्या आता. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही व्हिडिओ आपले रेग्युलर बघत चला. सत्य माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. बघा आता माहिती. चला, आता आपण आज रोजीच्या ताज्या बातम्या बघणार आहोत. सर्व बातम्या कामाच्या आहेत, तुमच्यासाठी आहेत. हे बघा, पहिली जी बातमी तुम्ही बघू शकता, मुसळधार पावसामुळे धरणे भरण्याच्या मार्गावर. राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर अनेक धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात वेगाने पाण्याची जी काही पातळी आहे ती वाढत आहे. अनेक धरणे 75% अधिक भरल्याने नद्यांना पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बघा, आता सतर्कतेचा इशारा का देण्यात आला आहे? पाऊस जोरदार सर्वीकडेच चालू आहे, मुसळधार पाऊस चालू आहे. आणि या पावसामुळे जी काही धरणे आहेत ती धरणे संपूर्ण भरण्याच्या मार्गावर झालेली आहेत. जवळपास इथे बघा 75% अधिक जे काही धरणे आहेत, नद्या आहेत, त्या भरलेल्या आहेत. त्यामुळे आता जे काही नदीकाठचे गाव आहेत त्यांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कारण केव्हा पण जे काही आहे पूर
येईल आणि जे वातावरण आहे ते खराब होऊ शकतं. त्यामुळे हे सतर्कतेचा इशारा वरून देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं पण गाव जरी नदीकाठच्या ठिकाणी असेल किंवा जे काही धरणच्या ठिकाणी असेल तर तुम्ही सावध राहा. सतर्कतेचा इशारा सर्वांना दिलेला आहे. ठीक आहे. मुसळधार पाऊस सर्वीकडे चालू आहे, त्या संदर्भात ही मोठी बातमी होती. ही बातमी तुम्हाला समजली. आता यापुढील जी बातमी नंबर 2 आहे ती शेवटची बातमी आहे, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. बघा बातमी नंबर 2. तर बातमी नंबर 2 बघा आता. हे बघा 1 ऑगस्टपासून पीक कर्ज प्रक्रिया ऑनलाईन. आता पीक कर्ज संदर्भात सर्वात मोठी बातमी आहे, समजून घ्या. हे बघा देशभरात सुरू असलेल्या ॲग्रिस्ट्रक योजनेची नोंदणी अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्रात 1 ऑगस्टपासून शेती कर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वांवर सुरू केलेली ही मोहीम यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांना कागदपत्रे घेऊन कर्जासाठी बँकाचे आणि सेवा संस्थांकडे हलपाटे मारावे लागणार नाहीत. ओके. बघा राज्यात सध्या 1,10,87,000 जे आहेत 994 शेतकऱ्यांचा फॉर्मर ID काढण्यात आला असून या शेतकऱ्यांची यापुढे सर्व योजना आणि कर्ज प्रक्रिया सुलभ होणार आहे. मागील आठवड्यात केंद्रीय वित्त विभाग, कृषी विभाग आणि अन्य अधिकाऱ्यांनी राज्यातील सहकार, कृषी आणि अन्य विभागाच्या सचिव आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी प्रायोगिक तत्त्वांवर पीक कर्ज वाटपासाठी ॲग्रिस्ट्रकच्या डाटाचा आधार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. ओके. तर बघा ही बातमी पण महत्त्वाची होती. ही बातमी पण तुम्हाला समजली. आपण बातमी आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.